श्री गुरुंचे श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगत गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादि ते फंग फंग वाजते. पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगत गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अकारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 11व्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी भगवान परमात्म्याच्या विश्वरूपामध्ये या सृष्टीचा हुरडा, ही सृष्टी कशी प्रविष्ट होते याचं कथन श्री अर्जुनजी भगवंता पुढे करतात. त्याविषयीच आम्ही त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रः सर्वे श्रीवावली पादसंगैः भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासो साहस्मदीयैरपि योधमुख्यैः. या श्लोकाचा अनुसरून आपण विचार पाहिला. ते श्लोक आहे 27वा. वक्त्राणि ते त्वर माना विशन्ति दंष्टा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. ते त्वरमाणः ते दंष्ट्राकरालानि भयानकानि वक्त्राणि विशन्ते. केचित् दशनान्तरेषु विलग्नाः चूर्णितैः उत्तमाङ्गैः केचित् चूर्णितैः उत्तमाङ्गैः दशनान्तरेषु विलग्नाः सन्दृश्यन्ते. ते या पदाचा अन्वय वक्त्राणी आणि त्वरमाणः या दोघांबरोबर होऊ शकतो. देहली दीप न्यायानं अन्वय शब्दाचा आपण दोघांचे करता येतो, परंतु अर्थामध्ये भेद होतो आणि विभक्तीमध्ये सुद्धा भेद होतो. ज्याप्रमाणे आपल्याला जर ते प्रथमेच बहुवचन घेतलं सहतवते, तर ते त्वरमाणः ते अर्थात पूर्वोक्तः पूर्वश्लोके प्रतिपादितः धृतराष्ट्रस्य पुत्राः भीष्मद्रोणादयश्च एते सर्वे दंष्ट्राकरालानि आणि दंष्ट्राभिः करालानि आकरालानि विकरालानि यानी मुखाने तानी त्याचे भयानकाने और आणि भयानक है हिंदी
जी दिसायलाच भयानक आहे, अशी ते मुखा वक्त्राणी विशंती तुझ्या तोंडात मुखात प्रवेश करतात. तसेच केचित काही चूर्णितही उत्तमांगही चूर्ण अशा उत्तम अंगाने दशनांतरेषु विलग्ना संदृश्यन्ते. दशनांतरेषु म्हणजे दातांच्या भेगांमध्ये हे अटकलेले दिसतात. आणि कसे डोके उत्तम अंग म्हणजे डोके ज्यांचे चूर्ण झालेले आहेत असे दातामध्ये अडकलेले लोक दिसतात. काय विश्व असेल कुठेच नाही पता. तेथ म्हणे पहा आता होया वक्त्राने ते त्वरमाना विशंते. याचं कथन श्री ज्ञानोबराय करतात. तेथ म्हणे पहा हो एक वेळे सासे कवचेशी दोही दळे वदनी गेले आभाळे गगनी का जैसी. तेथ म्हणे पहा हो एक वेळे त्या ठिकाणी एके वेळे एकदाच अर्जुन म्हणतो पहा हो पहा. सासे कवचेशी दोन्ही दळे. सासे कवच म्हणजे जे तलवारी, असी म्हणजे तलवार, सासी अर्थात तलवारी सहित कवचा सहित दोन्ही दल दोन्ही सैन्य कौरव सैन्य आणि पांडव सैन्य हे दोघही एकाच वेळेला वदनी गेली हे तुझ्या मुखामध्ये प्रविष्ट झाले. हे तुझ्या मुखामध्ये शिरले. कसे जैसे का गगनी आभाळे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग जातात प्रवेश करतात. कधी कधी प्रगट झालेले ढग आपण म्हणतो आता इथे ढग होता कुठे गेला, तो कुठे नाही गेला, गेला आकाशामध्ये, तो तद्रूप झाला. त्याप्रमाणे कवच आणि तलवारी सहित हे दोन्ही सैन्य भगवंताच्या मुखामध्ये प्रविष्ट झाले. का महाकल्पाच्या शेवटी जय कृतांत कोपला होय सृष्टी. तय एकविसाही स्वर्गा मिठीन पाताळा सकट दे. का महाकल्पाची या शेवटी, का म्हणजे किंवा महाकल्पाची या शेवटी जेव्हा आपल्याला तसे तर अनेक कल्प येतात, तसं आता या ठिकाणी महाकल्पम हा शब्द दिला. जसं आपल्याला तसे किती कल्प आहेत, कोणकोणते, दुसरा तिसरा. तुम्हाला असं वाटत नाही मी काहीतरी चुकीचं बोलतोय? तुम्हाला असं वाटत नाही की मी चुकीचं बोलतोय? म्हणजे कल्प मी म्हटलं कल्प पहा, कल्पना करू नका कल्पाच्या. कल्प आपल्याला तसे 30 कल्प सांगितलेले आहेत. कारण की ब्रह्मदेवाचा जो दिवस असतो त्याला कल्प म्हणतात. मग ब्रह्मदेवाचा एक महिना म्हणजे 30 कल्प झाले. याच्यामध्ये पौर्णिमांत 15 कल्प आणि अमावस्यांत 15 कल्प.
आपण कल्पवरी शब्द प्रयोग करतो ना, म्हणजे अभंगामध्ये काय आठवण विश्रांती घ्यावया कल्पवरी हाय, आणि प्रार्थनेमध्ये शेवटचा अभंग आकल्प आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्यांच्या कुळाला कल्पापर्यंत कमीत कमी एक कल्प, आणि कल्पवरी आणि कोट्यवधी कल्प, तुम्ही कल्पावर कल्प. तरी ते जे काही यांची नावं आपल्याला सांगितलेली आहेत, सांगितलेत की श्वेतवाराह कल्प, नीललोहित कल्प, वामदेव कल्प, तीन झाले. गाथांतर चौथा, रौरव कल्प पाचवा, प्राण सहावा, बृहत्कल्प सातवा, कंदर्प आठवा, सत्य नववा, ईशान दहावा, ध्यान 11वा, सारस्वत 12वा, उदान 13वा, गरुड 14वा, कौर्म हा 15वा कल्प आहे. हीच ब्रह्मदेवाची पौर्णिमा आहे. तसेच अमावास्येच्या कल्पाची नावं वेगळी आहेत. आपल्याला प्रथम प्रतिपदा, द्वितीया, तृतीया हे आपले आहे. तरी ते सांगतात, पहिला आहे नारसिंह कल्प, समाधी कल्प, आग्नेय कल्प, विष्णुज कल्प, सौर कल्प, सोमकल्प, भावन, सुप्तमाली, वैकुंठ, आर्चिष, वल्मी कल्प, वैराग, गौरी, माहेश्वर, आणि शेवटचा पितृकल्प ही अमावस्या आहे. या प्रकारे हो, श्वेतवारा तोच सुरू आहे ना पौर्णिमा. कारण की लिहिलंही जातं ब्रह्मण द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे. आता श्वेत कल्प सुरू आहे, द्वितीय परार्ध सुरू झाले, आणि श्वेतवाराह कल्प आहे, आणि आपला म्हणजे पौर्णिमाचा कल्प सुरू आहे. ठीक आहे, आता प्रतिपदा सुरू आहे. तरी या कल्पातील चालू आहे. तर पहा, हे सांगतात की महाकल्पाच्या शेवटी, आता हे कल्प एक एक दिवस कल्प झाले, तरी जेव्हा महाकल्प होतो, ब्रह्मदेवाचं हे आयुष्य संपत, त्यावेळेस महाकल्प करा. हे सामान्य कल्प आणि त्यावेळेस महाकल्प. तर महाकल्पाच्या शेवटी जय कृतांत कोपला होय सृष्टी. कृतांत काळ, या सृष्टीवर रागावला, क्रुद्ध झाला. तै एक विसाई स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे. एक विसाई है ना, काय सांगतात, एक विसाई स्वर्गा पाताळा सकट. एक विसाव्या स्वर्गाला, मला हे लक्षात आहे ना, स्वर्ग एक विसावा का? एक मिनिट. एक 21 शब्द आहे. आता मग त्याकरता माहुलीने 21 शब्द वापरलाय. की त्याचं स्वह, नाकः, त्रिदिवः, त्रिदशा है ना, त्रिदशाय, सुरलोक 6वा, देव 7वा, देव 7वा, देव 8वा, त्रिविष्टप 9वा, है ना, हे ना झाले 9 ना. मंदर 10वा, आवरी 11, गौ 12वा, रमती 13वा, फलोदय 14वा, देवलोक 15वा, स्वरलोक 16वा, ऊर्ध्वलोक 17वा, सुखाधार 18वा, सौरिक 19वा, शक्रभुवन 20वा, आणि दिवानम 22वा. किती 21वा.
या प्रकारे स्वर्गाचे नाव 21 दिलेले आहे. मग आता त्याच्यातच काही भेद आहे की काय पता नाही. इथं पर्यायवाची शब्द म्हणून दिलाय, परंतु माऊली लिहितात 21 स्वर्गामिठी पाताळा सुखट देव. यात आपल्याला स्वर्ग घ्यावे लागते आणि 21 ही स्वर्गांना पाताळा सहित हे आकळून टाकतो काळ, सगळ्यांना व्याप्त करतो. हो हे आहे ना 21 दिलेच ना. मग हे जेवढे नाव आहेत हे तेवढ्या, कारण की स्वर्ग जरी स्थान असला त्याच्या स्वर्गाचेच काही आपकी एक, जसं हे भुवन आहे तर भुवनामध्ये स्थान वेगळं असू शकतं, म्हणून तिथे 21 स्वर्ग आपण घेऊ शकतो. कारण की नावही त्याचे आपल्याला 21 प्राप्त झाले आणि 21 स्वर्ग आहेत म्हणायला आता या शब्दानुसार आपल्याला म्हणता येते. आणि पुढे पुराणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख असेल तर आपण पाहायला पाहिजे. पुढे ना तरी उदासने दैवे संचकाची वैभवे जेथींचे तेथ स्वभावे विलया जाते. ना तरी दैवे उदासीने, किंवा आपलं भाग्य आपलं दैव उदासीन झाला असता. संचकाची वैभवे म्हणजे ज्या पुरुषानं संग्रह केलेला आहे त्या संग्रह करणाऱ्या, संचय करणाऱ्या मनुष्यांची सर्व वैभव ऐश्वर्य जेथीच्या तेथे स्वभावे विलया जाते. स्वभावतः ज्या त्या ठिकाणी विलयाला प्राप्त होतात ती सर्व विलीन होऊन जातात. आता यामध्ये बोलतात की तैसी सासिनली सैन्य एकवटे ये मुखी पुढे गेले. तैसी सासिनले सैन्य एकवटे ये मुखे झाले प्रविष्टे परी काही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा. तैसी एकवटे सैन्य सासिन्नली, त्याप्रमाणे एकवट एकदम सर्व सैन्य तयार झाले आणि ये मुखे प्रविष्ट झाले. सर्व सैन्य पसरलेली व्याप्त झालेली या सैन्य ती एकत्रित झाली. एकत्रित होऊन सगळे भगवंताच्या तुमच्या मुखात प्रविष्ट झाले. तुमच्या मुखात त्यांनी प्रवेश केला. परंतु एकठ्ठा सगळी जरी घुसली, आता जर आता आपले का म्हटलं भोजनाला बसले महाराज, नाही मी बोललो भोजनाला बसले आणि आता काय इतकी भूक लागली होती, तीव्र भूकच लागली म्हणून काहीच करता येईना. लगेच दोन्ही हात घेतले. महाराज तसं करा, संस्कारी महाराज म्हणल्यावर ते इकडून हात घेतला तिकडून हात घेतला आणि सगळंच असं ताटच तोंडात लावलं. परत जाऊ द्या तू दोनच असं बुकना भर तर होतं काय, काही खाली तरी पडतं ना. भगवंताच्या सगळे मुखात शिरले. परी एकही तोंडवनी न सुटे कैसे कर्म देखा. परंतु एकही त्यांच्या तोंडातून खाली पडेल, सुटे ना. काय विचित्र भगवंताचं कर्म आहे. ज्याप्रमाणे सांगतात अशोकाचे अंगवसे चघळीले करे मी जैसे लोकवक्त्रा माझे तैसे
वाया गेले. काय झालं? अशोकाचं झाड आलं. अशोकाचं झाड फार सुंदर कोवळं कोवळं असतं बरं ते. त्याची शेंडे ज्याप्रमाणे अशोकाच्या शाळाच्या शेंड्यांना एखाद्या हत्तीनं चघळावं, जसं हत्तीनं चघळवलं जात, त्याप्रमाणे लोकवक्त्रा माझे तैसे वाया गेले. हे सगळे लोक तुझ्या तोंडामध्ये व्यर्थ गेले. कारण की ज्याप्रमाणे अशोकाचे झाडाचे शेंडे चघळवले ना, अशोकाचं झाड वायाला जात. कारण की अशोकाचा शेंडा हाच तर सरळ जाणारा असतो, आणि तो जर खोडवला, तो जर चघळून नष्ट झाला तर अशोकाचं झाड वाढेल का? ते पसरेल. म्हणून सांगतात, जसं ते वायाला जात, तसंच हे सगळे लोक तुझ्या तोंडामध्ये वाया गेले, व्यर्थतेस प्राप्त झाले. बर, आता हे गेले तर सांगितले, तोंडात गेले. त्या तोंडात गेल्यानंतर तोंडात काय काय होतं, ते तोंड कशी, मग सांगतात, विशेषण दिलं दंष्ट्राकराला. त्याचं व्याख्यान करताना बोलतात, परी, अच्छा गडबड दिलं रक्षांदर्शन. परी सिसाळे मुकुटेशी पडली दाढांचे सांडशे, पीठ होत कैसे दिसत आहाते. परी परंतु मुकुटेसी शिसाळे, मुकुटेसी म्हणजे मुकुटासहित, सिसाळे अर्थात डोके, मुकुटासहित हे डोके कशी, पडली दाढांचे सांडसे, दाढांच्या दोन पकडी होत्या, त्या दाढांच्या पकडीमध्ये हे तोंड पडले. नंतर सांगतात, पीठ होत कैसी दिसत आहाते, आणि त्यांचं पीठ होऊ लागलं, हे कसे दिसतात पहा, की एकदम भोगा होऊ लागला, या प्रकारे हे दिसतात. आता काही पीठ झालं, पण डोक्यांचं तर पीठ झालं, राहिले धड, तर धड राहिले. धडाची स्थिती सांगतात, ती रत्ने दातांची सवडी, कोट लागले जिभेच्या बुडी, काही काही आगरडी द्रष्टांची माखली, ती रत्ने दातांची सवडी. आता ती रत्न, कोणती रत्न, अशी किंवा त्या तोंडांची असणारी रत्न, हाही अर्थ आपण पाहू शकतो. म्हणजे भगवंताच्या तोंडात असणारे जी काही प्राणी होते, मनुष्य होते, ते गेले होते, आणि त्यांची रत्न असू शकतात, त्यांची किंवा तीच रत्न. दातांची सवडी, दातांच्या फटीमध्ये कोट लागले जिभेच्या बुडी, आणि त्यांचा चुरा, पीठ जिभेच्या बुडाला लागायचा. काही काही आगरडी दृष्टांची माखली, आणि काही काही दाढांची आगरड म्हणजे आग पुढचा भाग, त्यांची टोक ही कशात यानं माखली गेली, युक्त झाली, अशी दिसू लागली. दाढांची
टोक सुद्धा त्यानं माखली गेली. हो काजे विश्वरूपे काळे ग्रासली लोकांची स्थिरबळे. परी जीव देहींचे साले आवश्यकी राखिले. हो का जे विश्वरूपे काळे किंवा या हो का किंवा हो का जे विश्वरूपे काळे ज्या विश्वरूप रूपी काळाने ग्रासली लोकांची शरीर बळे. या सर्व लोकांची शरीर सामर्थ्य ग्रस्त केली, ग्रासून टाकली. परी जीव देहींचे साले आवश्यकी राखिले. परंतु जीवाच्या देहाची कातडी अवश्य ठेवली. आतलं सगळं संपलं, बळत आतलं खाल्लं, बस साल पट राहिली. मग यांची काय स्थिती होते सांगतात. तैशी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होते पुरी. मनोने महाकाळाची आहे तोंडी परी उरली शेखी. हे गजानन शेवटचा स्वर गडबड झाला, याचं कसं होईल? पहिलं ठीक झालं म्हटलं मी. तैशी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होते पुरी. मनोने महाकाळाची आई तोंडी परी उरली शेखी. काय नाही, आपली चिंता काय करायची, मन सुरूला काय. तैशी शरीरा माझी चोखडी, त्याप्रमाणे शरीरामध्ये असणारी चोखडी अर्थात चांगली उत्तम ये उत्तमांगे होते पुढे. हेच मस्तक स्पष्ट आहेत, म्हणजे त्याची उत्पत्तीच दिली. शरीरा माझी चोखडी, शरीरामध्ये उत्तम, ती उत्तमांगे पुढी होती म्हणजे मस्तक स्पष्ट आहेत. म्हणून महाकाळाची आई तोंडी परी उरली शेखी. म्हणून महाकाळाच्या सुद्धा तोंडामध्ये ती शेवटी उरली शेखी राहिली. का? कारण की उत्तम अंग आहे ना. जेव्हा आपण आपला शरीराचा दाह होतो तेव्हा हे सगळे हाडकं जाळतात, पण डोकं खोपडी राहते. उत्तम आहे ना, त्याच्यामुळेच आहे ना ते उत्तम अंग राहतात, त्याचेच हाडकं जास्त राहतात. तसंच म्हणून सांगतात, म्हणून महाकाळाची आई तोंडी शेकी उरली. महाकाळाच्या तोंडात सुद्धा ती शेवटी उरून राहिली. ते काय? मोहरची नाही जगा पैसेची वदन डोहे संचरता हे मा. काय नाही, जगा पैसेची वदन डोहे संचरता हे मा. मग अर्जुन भगवंताला म्हणतात की हे काही जन्मलया आन मोहराचे नाही. जे जन्माला आले, जन्मलेल्या प्राण्यांना दुसरा कोणताच मार्ग नाहीये. शेवटी मृत्यूच्या मुखात जाणं हाच एक मार्ग आहे. आणि तेच जग अपयशीची सहजच वदन डोही संचरत आहे. तुझ्या
मुख रूपी डोहामध्ये प्रवेश करत आहे. यया आपे आपम आघवियाम सृष्टी लागलिया आहाती वदनाची शेवटी आणि हा जेथीच्या तेथ मिठी देतसे उगला. भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये जगत कसं जातात तेच सांगताना शेवटी यया आपे आप आघव्या सृष्टी वदनाची शेवटी. दुसरा काय पाठ आहे? वदनाची वाटी ठीक वाटते. वदनाची वाटी लागली या आप या परमात्म्याच्या मुखाच्या वाटाला आघविया सृष्टी आपे आप लागली. या भगवान परमात्म्याच्या मुखाच्या वाटेला आपोआप सहजच या त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करू लागले. आणि हा जेथीची तेथ मिठी देत असे वगला. आणि हा परमात्मा जेथच्या तेथेच उगला म्हणजे एकदम शांत स्वस्थ सह राहून त्यांना मिठी देऊ लागला, त्यांचा ग्रास करू लागला. मग त्यामध्ये काय म्हटले? हा शांत बसूनच उगला राहून स्वस्थ राहून इच्छा रहित. हा इच्छा नाहीये पण होत आहे. सहज त्यांचा भगवान परमात्मा ग्रास करू लागले. ब्रह्मादिक समस्त उंच्या मुखा माझे धावत हेर सामान्य भरत ऐलीच वदने. समस्त ब्रह्मादिक उंच्या मुखा माझी धावत. भगवान परमात्म्याच्या मुखा शरीरामध्ये खाली वर सर्वींकडे मुखेच मुखे होते. त्यातल्या खालच्या मुखात त्या प्रकारचे प्राणी, वरच्या मुखात त्या प्रकारचे जीव. सर्वात भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये वरचे मुख, त्या मुखामध्ये ब्रह्मादिक सगळे देवता धावत धावत त्याच्यात घुसू लागले. येर सामान्य ही भरत ऐलीच वदनी. हे दुसरे सामान्य लोक होते, ते अलीकडच्याच तोंडात भरत होते, खालच्याच तोंडात निग्रसा त्यांचा ग्रास केला जात होता. अशा प्रकारे हे सगळे प्राणी भगवंताच्या मुखात घुसतात. हे सांगताना शेवटची वेळ पाहतात. आणि काही भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासित पर्यांच्या मुखा निभ्रांत न सुटेची काही. व काही काही एवढे आणि काही भूत समुदाय तो उत्पन्न झाला तरी लगेच यांच्या मुखामध्ये. तर थोडे काही तर मोठाले होतेच, परंतु दुसरे सुद्धा जे प्राणी समुदाय उत्पन्न झाले रे झाले ठाई ग्रासित त्याच ठिकाणी